विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये मी डॉक्टर शैलजा भारतराव बरुरे राज्यशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे। आपण आज हेरॉल्ड लास्की या राजकीय विचारवंताच्या संदर्भातील बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करणार आहोत। प्रश्न पहिला, हेरॉल्ड लास्की यांचा जन्म केव्हा झाला? बघा, इथे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे हेरॉल्ड लास्की यांचा जन्म 30 जून 1893 रोजी झाला। आपल्याला सर्वांना माहीत आहे की हेरॉल्ड लास्की यांचे वडील नॅथन लास्की हे हंगेरीहून मँचेस्टर येथे व्यापारासाठी आलेले होते आणि तिथे हेरॉल्ड लास्की यांचा जन्म झालेला आहे। हेरॉल्ड लास्की यांनी आपल्या विवाहानंतर वडिलांनी नाराज होऊन घराबाहेर काढल्यानंतर सर्वप्रथम कोणत्या दैनिकात काम करायला सुरुवात केली? बघा, प्रश्न पुन्हा समजून घ्या। हेरॉल्ड लास्की यांनी खालीलपैकी कोणत्या दैनिकात काम केले? तर हेरॉल्ड लास्की यांनी लंडनच्या हेरॉल्ड या दैनिकामध्येच काम केलेले आहे, म्हणून इथे पर्याय आहे की हेरॉल्ड दैनिकात काम केलेले आहे। हाच पर्याय बरोबर आहे। हेरॉल्ड लास्की यांनी इतिहासाचे प्राध्यापक म्हणून कोणत्या विश्वविद्यालयामध्ये काम केले? तर इथे पर्याय अनेक आहेत, परंतु आपल्याला माहीत आहे की प्रोफेसर लास्की यांनी कॅनडामध्ये मॅकगिल या विद्यापीठामध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे किंवा काम केलेले आहे। पुढे बघा, पुढचा प्रश्न, अमेरिकेतील कोणत्या विद्यापीठामध्ये हेरॉल्ड लास्की यांनी काम केलेले आहे? तर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठामध्ये हेरॉल्ड लास्की यांनी काम केलेले आहे। हाच पर्याय इथे बरोबर आहे। 20व्या शतकाला कोणते शतक म्हणून ओळखले जाते? इथे सुद्धा 4 पर्याय आहेत, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की प्रोफेसर लास्की यांनी लोकशाही, भांडवलशाही, उदार विचार प्रणाली या सर्वांचा अभ्यास केला आणि त्यामध्ये परिवर्तन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला। याशिवाय साम्यवाद, उपयुक्ततावाद यांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला होता आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव हा त्या काळामध्ये निर्माण झाल्यामुळं या 20व्या शतकाला लास्की युग असं म्हटलं जातं। पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका की 20व्या शतकाला लास्की युग असं म्हटलं जात होतं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आपण राज्यशास्त्रामध्ये हेरॉल्ड लास्की यांचा सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत अभ्यासलेला आहे आणि त्यापूर्वी जॉन ऑस्टिनचा एक सत्तावादी सिद्धांत सुद्धा अभ्यासलेला आहे। मी बहुपर्यायी प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगत असताना तुम्हाला मुद्दामहून विस्तृत माहिती देत आहे, कारण तुमच्या संकल्पना जर स्पष्ट असतील तर तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी त्याची मदत होऊ शकते। बघा, पुढचा प्रश्न आहे की अनेक सत्तावादी पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार करतात? तुम्हाला सार्वभौमत्वाचे अनेक प्रकार माहीत आहेत। वैधानिक सार्वभौमत्व, राजकीय सार्वभौमत्व, नाममात्र सार्वभौमत्व आणि निरंकुश सार्वभौमत्व। तर अनेक सत्तावादी हे राजकीय सार्वभौमत्वाचा पुरस्कार करतात। हा पर्याय बरोबर आहे। अनेक सत्तावादी पुढीलपैकी कोणती गोष्ट मान्य करतात? तर पहिला मुद्दा आहे किंवा पहिला पर्याय आहे, राज्य ही एक श्रेष्ठ संघटना आहे। राज्य अन्य सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक संघटनांप्रमाणेच आहे। किंवा तिसरा पर्याय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक समुदाय राज्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत। आणि चौथा पर्याय, राज्य दुसऱ्या संस्थांपेक्षा कमी महत्त्वाचे आहे। तर यातला योग्य पर्याय आहे, राज्य अन्य सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक संघटनांप्रमाणेच किंवा संस्थांप्रमाणेच महत्त्वाचे आहे। बघा, पुढचा प्रश्न, अनेक सत्तावाद्यांच्या मते राज्याचे मुख्य कार्य कोणते? विद्यार्थी मित्रांनो मी ते 4ही पर्याय न वाचता केवळ योग्य पर्याय आपल्यासमोर सांगणार आहे की विविध संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय किंवा सहसंबंध प्रस्थापित करणे हेच अनेक सत्तावाद्याचे प्रमुख काम आहे। अनेक सत्तावादी पुढीलपैकी कोणत्या मताचा पुरस्कार करतात?
राज्य नष्ट करणे, वर्गविहीन आणि राज्यविहीन समाजाची स्थापना करणे, की राज्याच्या अधिकारात वाढ करणे. परंतु इथे पर्याय आहे राज्याचे अधिकार कमी करणे. अनेक सत्तावाद्यांच्या मते राज्य ही संस्था इतर संस्थांप्रमाणेच असल्यामुळे इतर संस्थांप्रमाणेच राज्याला सुद्धा अधिकार आहेत असे म्हणताना अनेक सत्तावादी राज्याचे अधिकार कमी करत असतात, हे लक्षात घ्या. सार्वभौम सत्ता जर निरपेक्ष नसेल तर राज्याच्या अस्तित्वाला अर्थ नसतो असे विधान कोणी केले आहे? सार्वभौम सत्ता जर निरपेक्ष नसेल तर राज्याच्या अस्तित्वाला अर्थ नसतो असे ऑस्टिनने म्हटलेले आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, कायद्याला सार्वभौम सत्तेचा नियंत्रक खालीलपैकी कोणता विचारवंत मानतो? तर याचं उत्तर लॉक, मुनी, लास्की हे नसून जॉन ऑस्टिन असं उत्तर आहे. रुसोच्या मतानुसार सार्वभौम सत्ता कुठे निहित असते? तर रुसोच्या मतानुसार सार्वभौम सत्ता सामान्य इच्छेमध्ये किंवा सामूहिक इहा किंवा सामान्य इच्छा या रुसोच्या महत्त्वाची संकल्पना आहे, यामध्ये निहित असते असं म्हटलेलं आहे. वैधानिक सार्वभौमत्व कोठे असते? तर ज्यांना कायदे बनवण्याचा अधिकार असतो, म्हणजे अशी संस्था जिच्याकडे कायदे बनवण्याचा सर्वोच्च अधिकार आहे किंवा असतो, त्यांच्यामध्ये ती स्थिरावलेली असते. हा पर्याय बरोबर आहे. बघा, सार्वभौमत्व ही राज्याची परिपूर्णता आहे असे मत कोणत्या विचारवंताने मांडले आहे किंवा असे कोण म्हटले आहे? पर्याय आहेत ग्रीक, ब्रिटन, रोमन, भारतीय. तर रोमन हा पर्याय बरोबर आहे. जनतेच्या सार्वभौमत्वाच्या सिद्धांतानुसार सार्वभौम सत्ता कोठे असते? तर जनतेच्या सार्वभौम सिद्धांतानुसार सार्वभौम सत्ता ही जनतेमध्येच असते. बघा, भारतीय राज्यघटनेने सार्वभौम सत्तेचा अधिकार जनतेला दिलेला आहे. हे आपल्याला उदाहरणावरून सांगता येऊ शकेल. कारण संविधानाची उद्देशपत्रिका तुम्ही वाचलेली असेल तर या उद्देशपत्रिकेमध्ये पूर्ण संविधान जनतेप्रती अर्पण केलेलं आहे. म्हणून भारतामध्ये सार्वभौम सत्ता ही जनतेमध्ये निहित आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. बाह्य सार्वभौमत्वाचा सिद्धांत कोणी विकसित केला आहे? तर बाह्य सार्वभौमत्वाचा सिद्धांत खालीलपैकी ग्रोशियस या विचारवंताने विकसित केला आहे. हा पर्याय बरोबर आहे. सार्वभौम सत्ता एका निश्चित व्यक्तीमध्ये असते असे विधान कोणी केले आहे? 4 पर्यायांपैकी जॉन ऑस्टिन हा पर्याय एकदम बरोबर आहे. कारण त्यांच्या मते सार्वभौम सत्ता एका निश्चित व्यक्तीमध्ये असते. सार्वभौम सत्ता एका निश्चित आणि श्रेष्ठ मानवामध्ये असते असे कोणाचे मत आहे? तर हेनरी मन हा एक पर्याय आहे. तर हेनरी मन आणि ऑस्टिन असे 2 पर्याय आहेत. मात्र आत्ताच मी सांगितलं होतं की सार्वभौम सत्ता एका निश्चित व्यक्तीमध्ये असते, हे ऑस्टिनचं मत आहे. आणि सार्वभौम सत्ता एका निश्चित व्यक्तीमध्ये असते आणि ती श्रेष्ठ मानवात नसते. सार्वभौम सत्ता एका निश्चित आणि श्रेष्ठ मानवात नसते असे कोणाचे मत आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट समजून घ्या. सार्वभौम सत्ता एका निश्चित आणि श्रेष्ठ मानवात नसते असे मत हेनरी मन यांनी मांडलेले आहे. आणि सार्वभौम सत्ता एका निश्चित व्यक्तीमध्ये असते असं मत ऑस्टिन यांनी मांडलेले आहे. हे दोन्हीही परस्पर विरोधी मतं आहेत. फक्त नसते आणि असते असा 2 शब्दांमुळेच या प्रश्नांचं उत्तर आपल्याला अगदी योग्य पद्धतीनं देणं आवश्यक आहे. सार्वभौम सत्तेचा सर्वाधिक समर्थक कोण आहे? तर रुसो हे उत्तर आहे. सार्वभौम सत्तेचा समर्थक म्हणून रुसो हा पर्याय योग्य आहे. ऑस्टिनच्या सार्वभौमत्वाच्या सिद्धांतानुसार ऑस्टिनच्या सार्वभौमत्वाच्या सिद्धांतावर सर्वाधिक टीका कोणी केली? तर अनेक पर्याय आहेत, बोडीन, लास्की, हॉब्स. उत्तर आहे सर हेनरी मन यांनी ऑस्टिनच्या सार्वभौम सिद्धांतावर टीका केलेली आहे. सार्वभौम या शब्दाची उत्पत्ती कोणत्या लॅटिन शब्दापासून झाली? सार्वभौम या शब्दाची निर्मिती सुपरनेस या लॅटिन शब्दापासून झालेली आहे. पुढीलपैकी कोणती विशेषता सार्वभौम सत्तेसाठी नाही? पुन्हा एकदा प्रश्न नीट समजून घ्या. पुढीलपैकी सार्वभौम सत्तेचे कोणते वैशिष्ट्य नाही? पर्याय आहेत
निरंकुशता, विभाज्यता, स्थायित्व, अनन्यता. विद्यार्थी मित्रांनो, ह्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत असले पाहिजेत. सार्वभौमत्व हे नेहमी निरंकुश असतं, अविभाज्य असतं, ते चिरंतन टिकणारं असतं, शाश्वत असतं आणि ते विश्वव्यापी असतं, एकमेव असतं. म्हणून इथे योग्य उत्तर आहे विभाज्यता, कारण सार्वभौमत्वाचं विभाजन करता येत नाही. त्यामुळं विभाज्यता हे उत्तर बरोबर आहे. सार्वभौमत्व संकल्पना सर्वप्रथम कोणत्या विचारवंताने मांडली? तर सार्वभौमत्व संकल्पना हॉब्स या विचारवंताने मांडलेली आहे. राजकीय सार्वभौमत्वाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या विचारवंतांनी मांडलेला आहे? पर्याय आहेत प्लेटो, रुसो, ऑस्टिन आणि लॉक. उत्तर आहे लॉक. तर राजकीय सार्वभौमत्वाचा सिद्धांत लॉक या विचारवंताने मांडलेला आहे. जनतेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या विचारवंताने मांडलेला आहे? जनतेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत रुसो या विचारवंताने मांडलेला आहे. बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, जनतेचे सार्वभौमत्व ही लोकशाहीमधील अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे आणि हा विचार रुसो या विचारवंताने मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज हेरॉल्ड लास्की आणि जॉन ऑस्टिन यांनी सार्वभौमत्व या संकल्पनेच्या संदर्भात जे मतं मांडलेली आहेत त्यांच्या बहुपर्यायी प्रश्नांचा विचार केला आहे. आपण इथे थांबूयात. धन्यवाद. पुढील भागही पाहायला विसरू नका.